शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतीचा रस्ता झालाच पाहिजे. शेतीचा रस्ता झालाच पाहिजे. गावतेथे समृद्धी झालीच पाहिजे. गावतेथे समृद्धी झालीच पाहिजे. शरद दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. दादा तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. भारत माता की जय. भारत माता की जय. शेतीचा रस्ता झालाच पाहिजे. शेतीचा रस्ता झालाच पाहिजे. कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतंय देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. एक मैंने जो है बहुत कुछ कोशिश किया हूँ और बार बार मैं तोड़ी लेके आते रहा हूँ। उन लोग ने मेरे को तोड़ी के उतर आने के बाद कोयते वाले को बार बार गाली गलौज दे के भगा के देने का, मैं जाने को गया था बोले इधर आएगा तो तेरे को ट्रैक्टर के नीचे चेन के डाल देंगे, नहीं तो जान से मार देंगे। इससे पहला जो है मेरे वाइफ के ऊपर और मेरे पर उसने हमला किया है 2025 के अंदर 23 फरवरी को, 22 से 23 फरवरी को हम दवाखाने में घाटी दवाखाने में इलाज किए। उसके बाद औरंगाबाद जाके घाटी में वहाँ पे इलाज किए। अरे बोले तुम्हारे जैसे 50 आते 50 जाते हैं और हमारे भतीजे लोग बोले लाखों करोड़ों भी लग जाएगा तो मगर चाचा को ख़त्म कर दो। पुलिस में एनसी वगैरह भी दाखिल किए। पुलिस में एनसी वगैरह भी दाखिल किए, उसका अभी तक कोई निर्णय नहीं। फिर वो मैंने ये कब की बात है? ये 2025 की बात है ये। अच्छा अच्छा. क्या तो अब पुलिस की बार बार नोटिस जा रहा है कोर्ट से, मगर उसके कोई निर्णय क्यों? तो उनकी पहुंच इतनी लंबी चौड़ी है। एक वहाँ पे जो है मेन आदमी उनका वो आदमी वहाँ से पुलिस को ये करके मेहनत कर रहा है। अच्छा. तो अभी कलेक्टर साहब से क्या है आपको अपेक्षा? कलेक्टर साहब से मेरे को ये अपेक्षा है कि उनकी भी मेहरबानी होगी कि मेरे को जल्दी से जल्दी जो रास्ता है खुला करके देवे। आगे के जो खेती का मौसम आ रहा है मेरे को उसके अंदर मेहनत करे हुए। अब गन्ना तो कहीं जाएगा नहीं, मगर अब उसको तोड़ ताड़ के जला बुला के मेरे को उसको क्लियर करना है। और तहसील में दाद से भी यही मेरे अर्जी है कि जल्दी से जल्दी वो करे, उनकी मेहरबानी होगी। नहीं तो हम दोनों मियाँ बीवी जो है हम जो तहसील ऑफिस के अंदर जो है उपासन के लिए बैठ जाएंगे। अभी हमारी उम्र है 60 के ऊपर, 65-70 के बड़े दोनों की भी होने को आई है और इसके सिवा हमारे कोई पर्याय नहीं है। बीमारियां भी लगे और बीमारियां है जो हमारे को भी किडनी की बीमारी है और हमारे बीपी शुगर का बोले थे आप कुछ तो? बीपी शुगर का हमारे वाइफ को है जी. हाँ, और मेरे को किडनी की तकलीफ है। वो हमारे भतीजे ने मारा जब से मेरे को तकलीफ हो गई है अच्छा. किडनी की। कलेक्टर साहब से ये विनंती है कि जल्द से जल्दी दे देवे और उनकी मेहरबानी। अगर क्या उसका निर्णय अगर नहीं ले तो हम जो है दोनों पैसन के लिए बढ़ जाएंगे और बेमुद्दत सम पर बैठ जाएंगे हम। मरे तक हटेंगे। हाँ, मरे तक हटेंगे नहीं। इंसाफ लिए से। हाँ, इंसाफ जो मेरा हक का रास्ता है, मेरा हक का है। मेरे बावर में से जो 32 फुट का सरकारी रास्ता गया हुआ है क्या उसमें से वो सुभेदारी गेस्ट मध्ये काय विषयावर चर्चा करणार? तो खाली आज सगळ्यात महत्त्वाचं शेतीला रस्ता हा शेतकऱ्याचा हक्काचा रस्ता आहे आणि पिकवलेला माल बाजारपेठेमध्ये शेतकऱ्याला पोहोचवता आला पाहिजे। त्याला त्याच्या मुलांचं त्याच्या व्यवसायाचं त्या ठिकाणी त्याचा व्यवसाय त्याला करता आलं पाहिजे, त्याच्या मुलांचं संरक्षण त्या ठिकाणी करता आलं पाहिजे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असे शासन निर्णय सरकारने काढले परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही। त्या संदर्भात राज्यभरातल्या अनेक शेतकऱ्यांनी या प्रशासकीय कार्यालयामध्ये कागदपत्र दिलेत, न्यायालयामध्ये पण हेलपाटे चाललेले आहेत। या संदर्भात आपण रिट पिटिशन छत्रपती संभाजी हायकोर्टमध्ये टाकली होती। त्या रिट पिटिशनच्या आधारे आपल्या ॲडव्होकेट प्रतीक्षाताई काळे यांनी त्या संदर्भात न्यायालयामध्ये आपली प्रभावी अशी बाजू मांडली आणि हायकोर्टाने विशेष असे आदेश त्या ठिकाणी तहसीलदारांना दिले होते का 60 दिवसाच्या आत रस्ता खुला करून द्यायचा आणि प्रत्येक मोफत मोजणी आणि मोफत संरक्षण अशा प्रकारचे आदेश त्या ठिकाणी काढले होते। परंतु त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे आपण राज्यभर या ठिकाणी चळवळ पोचवलेली आहे। परंतु राज्यभरात या ठिकाणी सरकारने या चळवळीबरोबर सरकारने चर्चा केली आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजना असा एक शासन निर्णय काढला, सुधारित शासन निर्णय काढला। त्यानंतर त्याची अंमलबजावणी प्रत्येक जिल्हा समिती, राज्य समितीने जिल्हा समितीचा अहवाल घ्यायचा, जिल्हा समितीने तालुका समितीने ग्राम समितीचा, याच्यासाठी एक दक्षता समिती नेमली। परंतु ही दक्षता समिती कुठल्या प्रकारचं काम करत नाही आणि शेतकऱ्यांची हेलपाटे अजूनही चालू आहे। मुख्यमंत्र्यांनी 1000 किलोमीटर रस्ते देण्याची घोषणा केली, महसूल मंत्री सांगतात दोन्ही बाजूंनी झाडं लावणार आहे। या सगळ्या घोषणा आहेत परंतु अंमलबजावणी होत नाही। आम्हाला आता एका बाजूला सरकार एक बुलेट ट्रेन जरी सरकारने थांबवली तर अख्ख्या महाराष्ट्रातील रस्ते खुले होतील, पण शेतकऱ्याच्या बाबतीत कुठंतरी दुटप्पीपणा भूमिका येते। आज कुठंतरी चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आज आवाज उठवल्यानंतर हा एक निर्णय व्हायला लागलेला आहे, परंतु अंमलबजावणी न झाल्यामुळे आजही शेतकऱ्यांची नाराजी आहे। आता हे एका बाजूला आपल्या शेतकऱ्याचा मुलगा कुठंतरी शहरात पोहोचेपर्यंत त्यांच्या
सोबतीला जाऊन बसेपर्यंत खूप संघर्ष करावा लागतो. आज शहरातली मुलं विदेशात जातात, शिकतात, त्यांचं एक दर्जा वेगळ्या पडतात. मग शेतकऱ्याचं जीवन हे अशा पद्धतीने जर खालवलं राहिलं, त्याच्या आज अंत्यविधी घरात झाला, कोणाला हॉस्पिटलला न्यायचं झालं, अनेक संकटातून आज शेतकरी 3-3 किलोमीटर 4-4 किलोमीटर पायी प्रवास करावा लागतो. आज यंत्रसामुग्री आली, अनेक दुग्ध व्यवसाय अनेक व्यवसाय असे बंद पण पडायला लागले आणि शेतकऱ्यांमध्ये फौजदारी स्वरूपाच्या घटना वाढल्या. या संदर्भात शासन निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यामुळे मग ज्या ठिकाणी अशा प्रकारचा दक्षता समिती अहवाल घेत नाही, आज सरकारचे असे प्रशासकीय अधिकारी काम करत नसतील, जिथं अशा प्रकारच्या चुका प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून होतात, त्या संदर्भात आम्ही ॲडव्होकेट प्रतीक्षा काळे यांना सांगितलं की याच्यावर आपल्याला काम करावं लागणार. त्या संदर्भात आम्ही राज्यभरातल्या प्रतिनिधींची पुन्हा एकदा बैठक लावणार आहोत. आता याच्यावर प्रत्येक राज्यभरात आम्ही सांगितलं का ब्रिटिशकालीन शिवरस्ते जे होते, पूर्वीच्या काळी दगडी नंबरी लावलेले होते, त्याच्या हद्द निश्चित होत्या. आता पुन्हा सगळ्या राज्यभरातल्या प्रत्येक नकाशावरच्या रस्त्याला आणि इतर रस्त्यांच्या नोंदी घेऊन या सगळ्या रस्त्यांना तुम्ही दगडी नंबरी लावा, जेणेकरून दगडी नंबरीचं सर्वेक्षण करता येईल, पुन्हा त्याच्यावर अतिक्रमण होणार नाही. सरकारने सांगितलं तुमच्या शासकीय योजना बंद करू, परंतु तुम्हाला अतिक्रमण सिद्ध करण्यासाठी मोजणीची यंत्रणा आहे का? आज तुम्ही मोजणी करताय, तुम्ही कसं सिद्ध करणार? मग सरकार मोजणीच करत नाही तर अतिक्रमण सिद्ध कसं करणार? मोजणीसाठी यंत्रणा नाही. मग आज तुम्हाला सगळा अहवाल साध्य करावा लागेल. एका तहसीलदाराने आदेश दिला तर तुम्हाला भूमी अभिलेखकडे जावं लागतं, पोलीस स्टेशनला जावं. शेतकऱ्याला हेलपाटे कशाला मारायला लागतात? शेतकऱ्याचे हाल करू नका. शेतकरी आता सहन करू शकत नाही. एक मर्यादा संपलेली. निसर्गाबरोबर संरक्षण करायचं, पर्यावरणाबरोबर लढायचं का कुटुंब सांभाळायचं, अशी भयानक परिस्थिती आहे. त्यामुळं आज न्यायालयामध्ये पण चक्कर झालेली. काही लोक खरंच मानसिकदृष्ट्या या ठिकाणी आजारी पडायला लागलेत. काही काहींचे आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेत. फौजदारी पण आता ही वेळ सहन करण्याची संपलेली आहे. सरकारने आता याला गांभीर्याने घ्यावं. आम्ही जरी आज पण महाराष्ट्र अख्खा वाट पाहतोय, कारण याच्यामध्ये महाराष्ट्राच्या एकजुटीची भविष्याची दिशा याच्यामध्ये ठरलेली. ह्या चळवळीच्या माध्यमातून प्रेम निर्माण होणार आहे, ह्या चळवळीच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण होणार, ह्या चळवळीच्या माध्यमातून आज जमिनीचं व्हॅल्युएशन वाढणार आहे. कारण रस्ता आला तर जमिनीचं 10 लाख 50 लाख कुठंतरी एक मोठं परिवर्तन या माध्यमातून. तुम्हाला असं वाटतं की सरकार हे ओढाओढी करत आहे म्हणून? नाही, सरकारने घोषणा काढले दिशाभूल. निश्चित. सरकारने ज्या अर्थी तुम्ही दक्षता समिती स्थापन केली, दक्षता समितीचा अहवाल कोण घेणार? तुम्ही समिती कायसाठी सामील केली? यांच्या सगळ्या समित्यांचा अहवाल. मग दक्षता समितीचा तुम्ही अहवाल घ्यावा.